हॅलो एव्हरीवन. जसं आपण कालचा एक ग्राफचा एक स्टार्टिंग काही पॉईंट्स मग काल बघितले होते. ओके, एक बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत आपले ग्राफचे ते आपण आता जस्ट एक ओव्हरव्ह्यू घेऊया आणि मग पुढचे पॉईंट्स आपण कव्हर करूया. ओके, आता आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे बघा. आता ग्राफ म्हणजे आपण काय सांगतो की ग्राफ म्हणजे आपलं एक स्ट्रक्चरल आपल्याला जो आपला सिम्बॉलिक डेटा आहे त्या आपला जो डेटा आहे त्याचं आपल्याला काय करतो आपण त्याचं एक शॉर्टेस्ट किंवा आपण म्हणूया स्ट्रक्चरल जर रिप्रेझेंटेशन असतं आपल्याला एका संपूर्ण डेटाचं. ओके, त्या डेटाचं जे आपलं रिप्रेझेंटेशन आहे ते आपण व्हर्टायसेस आणि एजेसच्या फॉर्मॅटमध्ये आपण करतो. ओके, आणि त्याच्यानंतर हा आपल्याला एक बघितला होता की आपल्याला एक एक्झाम्पल घेतलं होतं की व्हर्टायसेस आणि एजेस आपल्याला कंबाईन केलेले एक एक्झाम्पल सांगितलं होतं की तुमच्या ज्या एंड पॉईंट्स आहेत ते काय आहेत तुमच्या व्हर्टायसेस आहेत आणि जो तुमचा लाईन बिटवीन टू व्हर्टायसेस आहेत त्या काय आहेत तुमच्या एजेस आहेत. ओके, त्याच्यानंतर ॲडजन्सी म्हणजेच काय आपल्याला आपण सांगितलं होतं की दोन व्हर्टायसेस ज्या तुमच्या एका एजच्या एंडिंग व्हर्टायसेस आहेत त्या काय असतात तुमच्या ॲडजन्सी व्हर्टायसेस किंवा ॲडजस्टंट व्हर्टायसेस असतात. इन्सिडेंटच्या वेळेला काय सांगितलं होतं की जी आपली एज आहे ती दुसऱ्या एजवरती काय होते किंवा काय सांगितलं होतं की जी व्हर्टेक्स आहे इफ द व्हर्टेक्स इज end vertex of any age, then the age is said to be a incident vertex किंवा incident on vertex. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चरला बघितल्या होत्या. त्याच्यानंतर आपण पॅरलल एजेस बघितलं. त्या पॅरलल एजेसमध्ये आपण काय सांगितलं होतं की दोन एजेस आहेत त्या दोन एजेस काय असतात की त्यांचे स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट म्हणजे ज्या त्यांच्या व्हर्टायसेस आहेत त्या काय असतात कॉमन असतात आणि दोन सेपरेट पाथ असतात म्हणजे दोन वेगवेगळ्या व्हर्टायसेस आहेत आणि त्यांचे एंडिंग पॉईंट्स हे काय आहेत सेम आहेत. त्याला आपण काय बोलतो पॅरलल एजेस. ओके, त्यांचेच टर्मिनल पॉईंट्स फॉर एक्झाम्पल जर इथे बघाल तर ह्या ठिकाणी काय आहे दोन्हीही आपल्या ज्या व्हर्टायसेस आहेत त्या काय आहेत एकमेकांना पॅरलल आहेत. राईट, म्हणजे त्यांचे स्टार्टिंग पॉईंट तुमचा V1 आणि V2 हे तुमचे जे टर्मिनल्स आहेत ते काय आहेत सेम आहे दोन्ही व्हर्टायसेस. सो दॅट्स वाय आपण त्या एजेसना आपण काय म्हणतो पॅरलल एजेस. त्याच्यानंतर सेल्फ लूप जे आहे सेल्फ लूप म्हणजेच काय आहे की त्याचा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट किंवा जो तुमचा जे टर्मिनल आहे ते एकच असतं तुमचं आणि त्या ठिकाणी त्याला एक एज अवेलेबल असते त्याला आपण काय बोलतो सेल्फ लूप. ओके, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या आपण लास्ट लेक्चरला बघून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर simple graph means what? Simple graph means a graph without loop or parallel edges. ओके, म्हणजेच काय असणार आहे सिंपल ग्राफला कोणताही पॅरलल एज किंवा तुमचा सेल्फ लूप अवेलेबल नसणार आहे. ओके, तर त्या टाईपच्या ग्राफला आपण काय म्हणतो एक सिंपल ग्राफ बोलतो. ओके, आता ही एक एक्झाम्पल बघा जिथे आता मार्कर आहे तो त्या ठिकाणी काय आहे की म्हणजे फिगर नंबर 7.2.2 ही जी इमेज आहे त्याच्यामध्ये कोणतीही पॅरलल एज अवेलेबल नाहीये. पॅरलल एज म्हणजेच काय की दोन एजेस ज्यांचे टर्मिनल पॉइंट्स हे सेम असतील अशी एकही एज अवेलेबल नाहीये. ती किंवा सेल्फ लूप याचं स्टार्टिंग आणि एंडिंग पॉइंट हे एकच असेल, टर्मिनल एकच असेल असं एकही आपल्याला एज आपल्याला अवेलेबल होत नाहीये. म्हणजेच ही जी फिगर आहे ती काय आहे सिंपल ग्राफचं एक एक्झाम्पल आपण सांगू शकतो. ओके, आता पुढचा पॉईंट बघितलं तर की मल्टीग्राफ म्हणजेच काय अ ग्राफ विथ पॅरलल एज बट नॉट लूप. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की मल्टीग्राफ म्हणजेच काय आहे की ग्राफ विथ पॅरलल एजेस की त्या ग्राफला आपल्याला पॅरलल एजेस अवेलेबल असतील पण काय सांगितलेलं आहे की तिथं सेल्फ लूप अवेलेबल नसेल त्याला आपण काय म्हणतो मल्टीग्राफ. ओके, आणि कंपाऊंड ग्राफ म्हणजेच काय अ ग्राफ विथ कंटेन्स लूप्स ऑर पॅरलल एजेस इज कॉल्ड एज अ कंपाऊंड ग्राफ. ओके, म्हणजेच कंपाऊंड ग्राफमध्ये तुम्हाला तुमचे सेल्फ लूप पण अवेलेबल असतील आणि पॅरलल एजेस सुद्धा अवेलेबल असतील.
ह्या तिन्ही स्टेटमेंटवरती किंवा ह्या तिन्ही डायग्राम्स डेफिनेशन्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला 1 मार्क्सला क्वेश्चन हा मोस्टली पडतोच. कारण की ह्याच्यामध्ये मोस्टली सर्वजण कन्फ्यूज होतात. कारण की लक्षात ठेवायची एकच गोष्ट आहे, सिंपल ग्राफमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, की ग्राफ विदाऊट लूप अँड पॅरलल लूप. ज्याला आपण लूप आणि पॅरलल लूप अवेलेबल नाही असा ग्राफ म्हणजेच काय असणार आहे तुमचा सिंपल ग्राफ. मल्टीग्राफ मीन्स व्हॉट? अ ग्राफ विथ पॅरलल एजेस बट नॉट अ लूप. ओके, म्हणजे ज्या ग्राफमध्ये आपल्याला पॅरलल एजेस अवेलेबल आहेत बट तिथे आपल्याला सेल्फ लूप अवेलेबल नसेल, त्याला ते जे ग्राफ आहेत ते आपले काय असतात, मल्टीग्राफ असतात. मल्टीग्राफ मल्टीग्राफ त्या ग्राफला आपण म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला कंपाऊंड ग्राफ. कंपाऊंड ग्राफमध्ये आपल्याला काय आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला सेल्फ लूप सुद्धा अवेलेबल असतात आणि पॅरलल एजेस सुद्धा अवेलेबल असतात. इथं हा जो टेबल आहे त्या टेबलमध्ये आपल्याला त्याच एक गोष्टी सांगितलेल्या. सिंपल ग्राफमध्ये लूप्स नो आणि पॅरलल एजेस ऑल्सो नॉट अवेलेबल. त्याच्यानंतर मल्टीग्राफमध्ये लूप्स आर नॉट देअर आणि पॅरलल एजेस आर देअर. आणि कंपाऊंड ग्राफमध्ये सेल्फ लूप ऑल्सो देअर अँड पॅरलल एजेस आर ऑल्सो देअर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला 1 मार्कसाठी तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. डायग्रामवरून बघा, हा जो आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे, आपल्याला एक काय दिलेली आहे, की त्याच्यामध्ये एकही पॅरलल एज नाहीये आणि एकही सेल्फ लूप अवेलेबल नाहीये. सो दॅट्स आपण ह्या ग्राफला काय बोलू शकतो, एक आपल्याला सिंपल ग्राफ ह्या ग्राफला आपण बोलतो. त्याच्यानंतर कंपाऊंड ग्राफ मीन्स व्हॉट? तुमचा इथे तुम्हाला सेल्फ लूप अवेलेबल आहे. ओके. सेल्फ लूप अवेलेबल आहे म्हणजेच काय असणार आहे, तो तुमचा कंपाऊंड ग्राफ. त्याच्यानंतर ही जी डायग्राम दिली आहे ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एक पॅरलल एजेस सुद्धा आहेत आणि सेल्फ लूप सुद्धा अवेलेबल आहे. दॅट्स वाय हा कोणता आहे, तर कंपाऊंड ग्राफचा एक्झाम्पल आहे. आता ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, तुम्हाला एक पॅरलल एजेस दिलेले आहेत. V1 आणि V3 मध्ये हे 2 एजेस आपल्याला कॉमन दिलेले आहेत. त्याला आपण काय बोलतो, की कंपाऊंड ग्राफ containing parallel edges. ओके, कंपाऊंड ग्राफ containing parallel edges. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे डिग्री ऑफ व्हर्टेक्स. आता काल आपण बोललो होतो, की तुमच्या एखाद्या व्हर्टेक्सला किती नंबर ऑफ एजेस ह्या इन्सिडेंट आहेत त्याला आपण काय म्हणतो, तर डिग्री ऑफ व्हर्टेक्स. ओके, ते डिग्री कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. इथे बघा, या ठिकाणी सपोज आता व्ही वनला किती व्ही ची डिग्री किती असणार आहे, इन्सिडेंट लाईन ही एकच अवेलेबल आहे. सो दॅट्स वाय ह्याची डिग्री किती असणार आहे, 1. व्ही ची डिग्री किती असणार आहे, ची डिग्री सेल्फ लूप 1, त्याच्यानंतर सेल्फ लूप, त्याच्यानंतर तुमची ही एक एज आणि ही एक E1 आणि E3, म्हणजे 3 एजेस अवेलेबल आहेत इथे. ओके, सो दॅट्स वाय आपल्याला व्ही ची डिग्री किती असणार आहे तुमची, 3 डिग्री असणार आहे. त्याच्यानंतर पुढे V3 जो दिलेला आहे त्याच्या अगेन तुमच्या किती आहेत, तर व्हर्टेक्स 3 अवेलेबल आहेत. आणि त्याच्यानंतर इथे काय आहेत, V4ला आपल्याला 2 एजेस अवेलेबल आहेत. पुढचा पॉईंट आपल्याला सांगितलेला आहे आयसोलेट एजेस. ओके, आयसोलेटेड व्हर्टेक्स मीन्स व्हॉट? अ व्हर्टेक्स विथ डिग्री 0. ओके, ज्या व्हर्टेक्सची ज्या तुमच्या ज्या व्हर्टेक्स आहेत त्याची डिग्री ही 0 आहे. त्या ज्या व्हर्टेक्सची डिग्री 0 म्हणजेच काय असणार आहे, की आता ह्या डायग्राममध्ये बघताना बघा, फिगर नंबर P7.2.2 दिलेली आहे. त्याच्यामध्ये हा V2 जो आहे तो V2 काय आहे, त्याला एकही डिग्री अवेलेबल नाही. सो दॅट्स वाय V2 काय असणार आहे, तुमचा आयसोलेटेड व्हर्टेक्स असणार आहे. ओके, ज्याची डिग्री आपल्याला एकही नाही आहे तो काय आहे, तुमचा आयसोलेटेड व्हर्टेक्स. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट काय आहे, तर पेंडंट व्हर्टेक्स. पण पेंडंट व्हर्टेक्स मीन्स व्हॉट? अ व्हर्टेक्स विथ डिग्री 1. इट इज कॉल्ड ॲज अ पेंडंट व्हर्टेक्स. म्हणजेच काय असणार आहे, की ज्या तुमच्या व्हर्टेक्सची डिग्री ही 1 असणार आहे. म्हणजे इथे V4 जो तुमचा व्हर्टेक्स दिलेला आहे त्याची डिग्री किती आहे, तर 1 आहे. सो दॅट्स वाय तुमची ह्या व्हर्टेक्सची डिग्री किती असणार आहे, तुमची 1 असणार आहे. त्याच्यामुळे त्या व्हर्टेक्सला आपण काय बोलतो, तर पेंडंट व्हर्टेक्स म्हणतो. त्याच्यानंतर डिग्री ऑफ ग्राफ. डिग्री ऑफ ग्राफ म्हणजेच काय असं सांगितलेलं आहे, द सम ऑफ द व्हर्टायसेस इन अ ग्राफ
इज कॉल्ड ॲज द डिग्री ऑफ ग्राफ. म्हणजेच काय करायचे, तुमची जी डायग्राम दिलेली आहे त्या प्रत्येक व्हर्टेक्सची तुम्हाला काय करायची आहे, डिग्री कॅल्क्युलेट करायची आणि सगळ्यांचे टोटल करायचे आणि ते टोटल केल्यानंतर जे काय आन्सर येईल ते तुमची काय असणार आहे, डिग्री ऑफ युअर ग्राफ. ओके. हे जे सगळे पॉइंट्स आहेत हे तुम्हाला आता ह्या मल्टिपल चॉईस मध्ये तुम्हाला 1 मार्क्ससाठी मोस्टली विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपल्याला एक क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतलेला आहे इथे. हाऊ मेनी एजेस आर देअर इन अ ग्राफ विथ 10 व्हर्टायसेस ईच ऑफ डिग्री 6. ओके. आता काय सांगितलेलं आहे की किती एजेस अवेलेबल असणार आहे तुमच्या ग्राफमध्ये विथ 10 व्हर्टायसेस. तुम्हाला 10 व्हर्टायसेस दिलेले आहेत आणि प्रत्येक व्हर्टायसेसची डिग्री किती असणार आहे, ती 6 असणार आहे. ओके. सो दॅट्स वाय तुमचे ज्या किती एजेस तुम्हाला असणार आहेत ते तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलेले आहे. काय आन्सर सांगितलेलं आहे बघा. इन अ ग्राफ 10 व्हर्टायसेस विथ ईच ऑफ डिग्री 6. काय सांगितलेलं की एका ग्राफमध्ये 10 व्हर्टायसेस आहेत आणि प्रत्येकाची डिग्री किती आहे, 6 असणार आहे. सो दॅट्स वाय डिग्री किती असणार आहे टोटल, 10 into 6. सो दॅट्स वाय इथं किती मिळणार आहे आपल्याला की 60. इच एज गिव्स 2 डिग्रीज. ओके. प्रत्येक एज काय असणार आहे की आपल्याला 2 डिग्री आपल्याला घेतलेली आहे. तर आपण काय सांगू शकतो, द टोटल नंबर ऑफ एजेस इन सच अ ग्राफ इज इक्वल टू किती सांगितलेले 30. सो दॅट्स वाय जी हॅज अ 30 एजेस. ओके. त्याच्यामुळे काय सांगितलेलं आहे की आपल्याला जीला किती एजेस आहेत, तर 30 एजेस आहेत आपल्याला असं कॅल्क्युलेट केलेले. ह्या टाईपचे म्हणजे जे आपल्याला एक शॉर्ट एक 2 ते 3 म्हणजे सेंटेन्स मधले असतील किंवा काय असे छोटे छोटे क्वेश्चन्स हे तुमच्या 1 मार्कच्या क्वेश्चन्ससाठी विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे आपल्याला तो सांगितलेला आहे रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ. रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ मध्ये काय काय आपल्याला की ऑर्डर्ड पेअर, फर्स्ट वन आहे ऑर्डर्ड पेअर रिप्रेझेंटेशन, त्याच्यानंतर आहे स्ट्रक्चर पेअर रिप्रेझेंटेशन आणि लास्ट वन आहे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. आणि त्या मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशनचे 2 टाइप्स पडतात, ऍडजन्सी मॅट्रिक्स आणि इन्सिडेंट मॅट्रिक्स. ओके. आता फर्स्ट वन जो आहे ऑर्डर्ड पेअर रिप्रेझेंटेशन. आता ऑर्डर्ड पेअर म्हणजेच काय असणार आहे की आपल्याला पेअरच्या फॉर्मॅटमध्ये काय करायचं आहे की आपल्याला ग्राफ आहे तो रिप्रेझेंट करायचा आहे की पेअर म्हणजेच काय असणार आहे तुमचं. फॉर एक्झाम्पल एक्स वाय ॲक्सिसच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही एखादा जो आपला तुमचा एखादा तुमच्या ॲक्सेस सिस्टीममध्ये तुम्ही एखादा जर पॉईंट तुम्ही डिनोट करू शकता की त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं की इथं ऑर्डर्ड पेअरमध्ये आपल्याला रिप्रेझेंट आपल्याला ग्राफ करायचा आहे. आता तो कसा करायचा तो फर्स्ट बघून घ्या. अ ग्राफ जी कॅन बी रिप्रेझेंटेड इन ऑर्डर टू पेअर व्हीई म्हणजेच काय असणार आहे तुमचं व्हर्टायसेस आणि एजेस, वेअर व्ही इज अ नॉन एम्प्टी सेट ऑफ व्हर्टायसेस अँड ई इज अ सेट ऑफ एजेस. ओके. आता एक्झाम्पल काय घेतलेलं आहे, जी ऑफ व्हीई विथ व्ही इज इक्वल टू V1, V2, V3 आणि V4 4 व्हर्टायसेस दिलेले आहेत. आणि आपल्याला एजेस कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो, तर V1, V2 म्हणजेच काय असणार आहे की एक एज आपल्याला V1 आणि V2च्या इन बिटवीन आपल्याला अवेलेबल असणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढची एज काय दिलेली आहे V2, V4 म्हणजेच V2 आणि V4च्या इन बिटवीन आपल्याला एक एज अवेलेबल असणार आहे. पुढचा पॉईंट दिलेला आहे V3 आणि V3 म्हणजेच ह्या ठिकाणी काय असणार आहे, जस्ट सेम टर्मिनल पॉईंट ह्या ठिकाणी सांगितलंय म्हणजे ह्याच ठिकाणी काय असणार आहे आपल्याला सेल्फ लूप अवेलेबल असणार आहे. पुढचा पॉईंट दिलेला आहे V2 आणि V3 म्हणजेच काय असणार आहे V2 आणि V3च्या इन बिटवीन तुम्हाला एक एज अवेलेबल असणार आहे. पुढचा पॉईंट आहे आपल्याला स्ट्रक्चर रिप्रेझेंटेशन. स्ट्रक्चर रिप्रेझेंटेशन मध्ये आपण काय करतो, अ ग्राफ कॅन बी रिप्रेझेंटेड बाय स्ट्रक्चर विथ पॉइंट्स अँड लाईन. Each line has 2 endpoints. For example, above order from the graph represented by structure. आता काय सांगितलेलं आहे की हा जो आपल्याला ऑर्डर्ड पेअर मध्ये जे आपल्याला एक एक्झाम्पल दिलं होतं की जे आपण ऑर्डरच्या सेटमध्ये आपण काय केलं होतं की रिप्रेझेंट केलं होतं. ह्या ऑर्डर पेअरचं आपल्याला रिप्रेझेंटेशन आपण स्ट्रक्चर पेअरमध्ये कसं रिप्रेझेंट करतात की स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये कसं रिप्रेझेंटेड करतात हे आपण आता बघून घेऊया. फर्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्याला व्हर्टायसेस किती आहेत, तर 4 व्हर्टायसेस V1, V2 आणि V3 आणि V4 ह्या 4 व्हर्टायसेस आहेत. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की इन बिटवीन V1 आणि V2 मध्ये काय आहे, एक एज आहे, राईट. सो दॅट्स वाय आपण इथं एका ब्रेस आपल्या एका
एका ब्रॅकेटमध्ये आपल्याला V1 आणि V2 दिलेलं आहे. म्हणजे इन बिटवीन V1 अँड V2 देअर इज वन एज. V1 अँड V2 मध्ये आपल्याला फर्स्ट वन एक एज तुम्ही दाखवून द्या. पुढे काय असणार आहे V2 टू V4. V2 अँड V4च्या इन बिटवीन वन एज. त्याच्यानंतर V3 अँड V3 म्हणजेच ह्या ठिकाणी काय असणार आहे आपल्याला सेल्फ लूप, कारण की त्याचे दोन्ही टर्मिनल पॉईंट्स हे काय आहेत तर एकच आहेत. पुढचा पॉईंट आहे आपल्याला V2 आणि V3. V2 अँड V3 मध्ये एक तुम्हाला एज आहे. ओके, तर हे आहे स्ट्रक्चर रिप्रेझेंटेशन मध्ये आपण काय करतो की ग्राफिकल रिप्रेझेंट करतो. त्याच्यानंतर पुढचं रिप्रेझेंटेशन आहे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. आता मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन म्हणजे आपल्याला जो ग्राफ दिलेला असतो तो ग्राफ काय करायचा आहे आपल्याला इन टर्म्स ऑफ मॅट्रिक्स आपल्याला काय करायचं आहे रिप्रेझेंट करायचं आहे. ओके, आता काय सांगितलेलं आहे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन मध्ये ते बघून घेऊया. Depending on the adjacency of vertices and incident on the edges, incidency of the edges, a graph can be represented into two types of matrices. फर्स्ट वन काय सांगितलेलं आहे ऍडजसन्सी मॅट्रिक्स. ओके, आता फर्स्ट वन सांगितलेलं आपल्याला ऍडजसन्सी मॅट्रिक्स. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे इफ जी is a graph on vertices v1 v2 up to vn, then the adjacency matrix of G is the n by n matrix. ओके, म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे की आपल्याला जे तुमचे व्हर्टायसेस जितके व्हर्टायसेस आहेत ते आपल्याला होरिझॉन्टल आणि व्हर्टिकल या फॉर्मॅटमध्ये घ्यायचे. तर ह्या ठिकाणी पण एक एक्झाम्पल घेऊया की त्याच्यावरून मला तुम्हाला अंडरस्टँड करायला इझी पडेल. हा आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे. ओके, काय दिलेलं आहे आपल्याला हा एक ग्राफ दिलेला आहे आणि ग्राफवरून आपल्याला काय करायचं आहे तुमचा ऍडजसन्सी मॅट्रिक्स आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की एका ग्राफमध्ये आपल्याला V1 V2 V3 आणि V4 अशा 4 एजेस दिलेले आहेत. राईट, आता ऍडजसन्सी मॅट्रिक्स ड्रॉ करण्यासाठी आपल्याला फर्स्ट पहिल्यांदा काय करावं होतं की ज्या तुमच्या व्हर्टायसेस आहेत त्या तुम्ही तुमच्या व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये आणि होरिझॉन्टल फॉर्मॅटमध्ये आपल्याला मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये पहिल्यांदा लिहून घ्यायचे. ओके, त्याच्यानंतर काय करणार आहे आता कुठे कुठे एजेस आहेत ते आपल्याला फर्स्ट फाइंड करून घ्या. V1 आणि V2च्या इन बिटवीन एक एज आहे. V1 आणि V2च्या इन बिटवीन एक एज आहे. सो दॅट्स वाय त्या ठिकाणी आपल्याला 1 पुट करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला एजेस अवेलेबल नसतील त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर 0. पुढचा पॉईंट काय आहे V2 अँड V4च्या इन बिटवीन वन एक एज आहे. V2 टू V4 मध्ये आपल्याला एक एज आहे. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपण 1 घेतलेले आहे. त्याच्यानंतर V2 टू V3, V2 टू V3 इन बिटवीन एक एज आहे आणि लास्ट वन काय दिलेलं आहे V3 आणि सेल्फ दिले म्हणजेच V3 V3. राईट, सो दॅट्स वाय V3 आणि V3च्या इन बिटवीन आपल्याला एक एज दिलेली आहे. सो दॅट्स वाय ही आपल्याला ह्या ठिकाणी 1 मिळाली आणि एक्सेप्ट 1 बाकीच्या सर्व ठिकाणी आपल्याला 0 आपल्याला पुट करून घ्यायचे. बाकीच्या सर्व ठिकाणी आपल्याला 0 पुट करून घ्यावे लागणार आहे. तर हा सगळा पार्ट आहे आपल्याला ऍडजसन्सी मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ग्राफ हा रिप्रेझेंट करण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन आपल्याला रिव्हर्स करून पण विचारला जातो. म्हणजे आपल्याला ग्राफवरून ऍडजसन्सी मॅट्रिक्स जसा फाइंड केला तसंच आपल्याला ऍडजसन्सी मॅट्रिक्सवरून तुम्हाला तुमचा ग्राफ हा फाइंड करावा लागतो. आता जो आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला ऍडजसन्सी मॅट्रिक्स दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय तुमचा ग्राफ फाइंड करायचा आहे. ग्राफ फाइंड करण्यासाठी फर्स्ट बघून घ्या आपल्याला एजेस किती दिले आहेत V1 V2 V3 आणि V4 ह्या 4 एजेस दिलेले आहेत. सो दॅट्स वाय आपल्याला लक्षात घ्या की आपल्याला फर्स्ट आपल्याला तुमच्या जे चारही एजेस आहे सॉरी व्हर्टायसेस आहेत त्या व्हर्टायसेस फर्स्ट ड्रॉ करून घ्यायचे. पुढचा जो पॉइंट आहे आपला सेल्फ लूप कोणत्या कोणत्या प्लेसला प्रेझेंट आहे त्या फर्स्ट बघून घ्यायच्यात. पुढच्या स्टेपला कोणत्या कोणत्या प्लेसला सेल्फ लूप प्रेझेंट आहे तर V3 आणि V3 मध्ये आपल्याला एक सेल्फ लूप प्रेझेंट आहे. V4 आणि V4 मध्ये आपल्याला अजून एक सेल्फ लूप प्रेझेंट आहे. सेल्फ लूप पहिल्यांदा तुम्ही तुमचं ड्रॉ करून घ्या. पुढची स्टेप काय आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला एजेस दिलेले आहेत त्या एजेस तुम्ही आहेत त्या फॉर्मॅटमध्ये ड्रॉ करून घ्या. आता ह्या ठिकाणी काही ठिकाणी 2 नंबर दिलेले आहे. आतापर्यंत तुम्ही वनच बघितलेले आहे. या ठिकाणी 2 आलाय म्हणजेच काय की त्या ठिकाणी तुम्हाला पॅरलल एजेस अवेलेबल आहेत. ज्या वेळेला ह्या ठिकाणी 2 असेल त्या ठिकाणी काय असणार आहे तुम्हाला 2 एजेस असणार आहेत इन बिटवीन V1 अँड V2 मध्ये. राईट, V1 आणि V2 मध्ये आपल्याला 2 एजेस अवेलेबल आहे. सो दॅट्स वाय ह्या 2 एजेस कशा आहेत आपण शो करणार आहोत तर ह्या आपण पॅरलल एजेसच्या फॉर्मॅटमध्ये शो करायचे. ओके, तर ह्या टाईपमध्ये आपल्याला ऍडजसन्सी मॅट्रिक्स
फाइंड करायचा कसा आणि ऍडजन्सी मॅट्रिक्स वरून आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा कसा, हा पॉइंट तुम्हाला कळाला असेल. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे इन्सिडेंट. एक मिनिट, इन्सिडेंट ओपन करते. ओके. पुढचे आपल्याला काय दिलेलं आहे, सम इम्पॉर्टंट ग्राफ सांगितलेले आहेत. कोणते कोणते इम्पॉर्टंट ग्राफ्स आहेत ते फर्स्ट बघून घ्या. पुढचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे, फर्स्ट वन दिलेला आहे नल ग्राफ. नल ग्राफ मीन्स काय, ह्या सर्व डेफिनेशन ज्या आहेत ग्राफच्या असतील किंवा मगाचा जो आपण सगळा डिग्री वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी 1 मार्कसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. त्याच्यानंतर इथं काय सांगितलेलं आहे, नल ग्राफ मीन्स व्हॉट, अ ग्राफ विथ एन नंबर ऑफ व्हर्टायसेस विदाउट एजेस कॉल्ड ॲज नल ग्राफ. तुमच्या असा ग्राफ की ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त व्हर्टायसेस अवेलेबल असतील पण एजेस अवेलेबल नसतील. ओके. त्या ग्राफला काय बोलतो आपण, नल ग्राफ. ओके. कम्प्लीट ग्राफ. कम्प्लीट ग्राफ म्हणजेच काय सांगितलेलं आहे, अ सिम्पल ग्राफ जी कॉल्ड ॲज अ कम्प्लीट ग्राफ इफ देअर इज एज बिटवीन एव्हरी पेअर ऑफ व्हर्टायसेस. जितके तुम्हाला व्हर्टायसेस आहेत तेवढे तुम्हाला काय असणार आहे, तुमच्या ज्या जे सर्व एजेस तुमच्या सॉरी सर्व व्हर्टायसेस आहेत त्या तुमच्या काय असणार आहेत, कंप्लीट झालेल्या असतील किंवा त्या कोणत्या ना कोणत्या व्हर्टायसेसला काय असणार आहेत, जॉईंट असणार आहेत. ओके. तर ह्या अशा टाईपच्या ग्राफला काय म्हणतो आपण, कंप्लीट ग्राफ. कंप्लीट ग्राफमध्ये तुम्हाला कधीही तुमचा जो जो आपण म्हणजे एखादा तुमचा जो व्हर्टेक्स आहे तो तुमचा सेपरेट आउट नसणार आहे. तो कधीही तुमचा काय असणार आहे, पूर्णपणे ह्या ठिकाणी बघा, ह्या ग्राफमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, ह्या ठिकाणी 2 पॉईंट्स होते, दोन्हीचे दोन्ही व्हर्टायसेस तुमच्या फिल झालेले आहेत. ह्या ठिकाणी 3 पॉईंट्स तुमचे दिलेले आहेत. 3 पॉईंट्स दिलेत म्हणजेच काय, तुमचं ह्या ठिकाणी तिन्हीचे तिन्ही पॉईंट्स तुमचे काय झालेत, ऑक्युपाय झालेले आहेत. तर ह्या टाईपमध्ये काय सांगितलेलं आहे की तुमचे जे एजेस आहेत, तुमचा जो पूर्ण सर्व व्हर्टायसेस आहेत त्या तुमच्या काय असणार आहेत, कम्प्लिटली फिल झालेल्या असणार आहेत तुमच्या एजेसनी. त्याला आपण काय बोलतो, कम्प्लीट ग्राफ. ओके. त्याच्यानंतर पुढचा दिलेला आहे आपल्याला रेग्युलर ग्राफ. आता रेग्युलर ग्राफ म्हणजेच काय सांगितलेलं आहे, ऑल व्हर्टायसेस ऑफ ग्राफ हॅव सेम डिग्री, देन जी इज कॉल्ड ॲज अ रेग्युलर ग्राफ. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की इच अँड एव्हरी व्हर्टायसेस ज्या असेल तुमच्या ग्राफमधल्या त्यांची काय असणार आहे, सेम डिग्री असणार आहे. या ठिकाणी पण बघा, ह्या व्हर्टेक्सची डिग्री किती आहे, 2 2 2 आणि 2, म्हणजे इच अँड एव्हरी तुमच्या व्हर्टेक्सची डिग्री किती आहे, 2 आहे. सो दॅट्स वाय रेग्युलर ग्राफ मीन्स व्हॉट, ऑल व्हर्टायसेस ऑफ ग्राफ हॅव सेम डिग्री. ओके. आता इथे एक आपल्याला एक छोटा क्वेश्चन दिलेला आहे, डज देर इज एक्झिस्ट अ पार्टी ऑफ 11 प्रोफेसर सच दॅट each one has exactly 7 friends in themselves. आता काय सांगितलेलं आहे की आपल्याला काय सांगितलेलं आहे की डज देर इज एक्झिस्ट पार्टी ऑफ 11 प्रोफेसर्स. 11 प्रोफेसर्स आहेत, त्यांची आपल्याला काय करायची, पार्टी एक सांगितलेलं आहे. सच दॅट each वन हॅज एक्झॅक्टली 7 फ्रेंड इन देमसेल्फ. आता काय सांगितलेलं आहे की प्रत्येकाचे किती असणार आहे, की 7 फ्रेंड्स असणार आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता काय सांगितलेलं आहे बघा, इफ वी ट्रान्सलेट गिवन सिच्युएशन इन पार्टी इन अ ग्राफ by taking each professor as a vertex and their friendship by ages. ओके. आता काय सांगितलेलं आहे बघा, की तुमचे जे प्रोफेसर्स सांगितलेले ते प्रोफेसर्स आपण काय व्हर्टेक्स म्हणून जर तुम्ही कन्सिडर केले आणि त्यांच्यामधली जी फ्रेंडशिप आहे ती जर तुम्ही एजेसच्या फॉर्मॅटमध्ये कन्सिडर केली, तर देन we get a graph of 11 vertices with degree each vertex is 7. प्रत्येकाची व्हर्टेक्स किती असणार आहे, तर 7. कारण की प्रत्येकाला किती फ्रेंड्स सांगितलेले आहेत, की 7 फ्रेंड्स देमसेल्व्हज सांगितलेले आहेत. म्हणजे प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती असणार आहे, तर 7. सो दॅट्स वाय डिग्री ऑफ युअर ग्राफ किती होऊन जाणार आहे, 11 × 7 इज इक्वल टू 77, विच इज ऑड. ओके. म्हणजेच काय सांगितलंय की त्याच्यामुळे काय असणार आहे, की ते ऑड असणार आहे. सो दॅट्स वाय काय सांगितलेलं आहे, अ कॉन्ट्रडिक्शन टू हँडशेकिंग लेमा देर इज देर डज नॉट एक्झिस्ट सच अ पार्टी.
म्हणजेच काय सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला पार्टी एक्झिस्ट म्हणजे किंवा पार्टी होऊ शकत नाही. म्हणजे एक आपल्याला काय म्हणू शकतो की एक कंप्लीट ग्राफ आहे, तो कंप्लीट ग्राफ आपल्याला काय होऊ शकत नाही, तर एक्झिस्ट होऊ शकत नाही. सो दॅट्स आपण काय म्हणतो की की जो आपला हा ग्राफ आहे तो कंप्लीट ग्राफ नसणार आहे. सो दॅट्स वाय त्यांच्यामध्ये आपण काय म्हणतोय की त्याच्यामध्ये देअर डज नॉट एक्झिस्ट एनी सच अ पार्टी. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे पाथ अँड कनेक्टिव्हिटी. आता पाथ अँड कनेक्टिव्हिटी मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. डेफिनेशन्स मध्ये सांगितलेलं आहे, लेट जी बी अ ग्राफ अँड लेट व्ही अँड डब्ल्यू बी अ व्हर्टायसेस इन ग्राफ. आता काय सांगितलंय, जी हा ग्राफ आहे आणि लेट व्ही अँड डब्ल्यू बी अ व्हर्टायसेस इन ग्राफ. A walk from V to W is a finite alternating sequence of adjacent vertices and edges of graph G. Thus, a walk has form of uh, V0 E1, V1 V0 E1, V1 E2 up to Vn minus 1 to V N V N, where V is represent vertices and E represent their edges. Okay. The trivial walk from V to V consists of single vertex V. A trail from V to W is a walk. Okay. V to W काय सांगितलेलं आहे, is a walk from V to W that does not contains repeated edge. ओके. म्हणजेच काय असणार आहे, त्या दोघांच्या मध्ये कोणतीही रिपीटेड एज अवेलेबल नसणार आहे. अ पाथ फ्रॉम व्ही टू डब्ल्यू इज अ ट्रेल दॅट डज नॉट कंटेन्स रिपीटेड व्हर्टेक्स. अँड क्लोज वर्क इज अ वर्क दॅट स्टार्ट्स अँड एंड ॲट द सेम व्हर्टेक्स. ओके. आता क्लोज वर्क म्हणजे काय सांगितलेलं आहे की तुमची स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट काय असणार आहे की एकच असणार आहे, एकच पॉईंट सांगितलेलं आहे. ओके. आता ट्रेल म्हणजेच काय सांगितलेलं आहे, व्ही टू डब्ल्यू इज अ ट्रेल. कधी? दॅट डज नॉट कंटेन्स रिपीटेड व्हर्टेक्स. ट्रेल कधी म्हणतोय की आपण एखादे पाथ घेतोय. सपोज मी हा इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला P7.4.5. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्हाला सपोज ए हा पर्सन ह्या पॉइंट पासून कंटिन्युअसली चालत तुम्हाला इथपर्यंत परत येऊन थांबलाय. तर काय असणार आहे की ह्याच्यामध्ये कोणतीही एकही एज तुमची काय झाली आहे, रिपीट झालेली नाही. सो दॅट्स वाय ह्याला आपण ट्रेल बोलू शकतो. म्हणजेच ट्रेल म्हणजेच काय सांगितलेलं आहे की ट्रेल मीन्स डज नॉट कंटेन्स रिपीटेड व्हर्टेक्स. ओके. सॉरी, पाथ म्हणजेच काय आहे, रिपीटेड व्हर्टेक्स अवेलेबल नाही. ट्रेल म्हणजेच काय सांगितलेलं आपल्याला, रिपीटेड एजेस डज नॉट कंटेन. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, क्लोज्ड वॉक म्हणजेच काय असणार आहे की स्टार्टिंग आणि एंडिंग व्हर्टेक्स काय असणार आहे तुमचा सेम असणार आहे. त्याच्यानंतर सर्किट ऑर सायकल इज अ क्लोज्ड वॉक दॅट कंटेन्स ॲटलिस्ट वन एज डज नॉट कंटेन रिपीटेड एजेस. Okay, a simple graph is a circuit that does not have any other repeated vertex except the first and last one. For this reference, the definition are summarized in the following table. आता इथे लक्षात घ्या, हा जो टेबल दिला ह्या ज्या तुमच्या डेफिनेशन्स इथं आहेत, पाथची असेल, ट्रेलची असेल, क्लोज वॉकची असेल, सर्किट किंवा सायकलची असेल किंवा सिंपल सर्किटची असेल, ह्या सर्व गोष्टी आहेत त्या तुम्हाला 1-1 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी जर डेफिनेशनच्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवल्या, वेल अँड गुड. जर नाहीच राहिला तर हा जो टेबल आहे तो तरी ॲटलिस्ट तुम्ही लक्षात घ्या. आता काय सांगितलेल्या टेबलमध्ये रिपीटेड एजेस दिलेले आहेत, रिपीटेड व्हर्टेक्स दिलेले आहे, स्टार्ट अँड एंड सेम पॉईंट दिलेले आहे अँड मस्ट कंटेन्स ॲटलिस्ट वन एजेस. आता वॉक म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा. वॉक इज रिपीटेड एज त्याच्यामध्ये अलाउड आहे. वॉकमध्ये रिपीटेड एज अलाउड आहे. रिपीटेड व्हर्टेक्स इज ऑल्सो अलाउड आहे. स्टार्टिंग अँड एंड पॉईंट इज सेम, तर येस अलाउड आहे. आणि मस्ट कंटेन्स ॲटलिस्ट वन एजेस, नो, ती नसती तरीही चालू शकते. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं, ट्रेलमध्ये काय सांगितलेलं आहे की रिपीटेड एज आपल्याला अलाउड नाहीये. रिपीटेड व्हर्टेक्स इज अलाउड. स्टार्टिंग अँड एंड पॉईंट ऑफ सेम पॉईंट इज अलाउड अँड मस्ट कंटेन्स ॲटलिस्ट वन एज, नो. आणि पुढे दिलेले पाथ. पाथमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, रिपीटेड एज काय आहे, अलाउड नाहीये. या ठिकाणी आपल्याला रिपीटेड व्हर्टेक्स सुद्धा आपल्याला अलाउड नाहीये. पाथ म्हणजेच काय सांगतो आपण, फ्रॉम व्ही टू डब्ल्यू इज अ ट्रेल दॅट डज नॉट कंटेन्स रिपीटेड व्हर्टेक्स.
रिपीटेड व्हर्टेक्स सुद्धा आपल्याला काय आहे अलाउड नाहीये. ओके. आणि त्याच्यानंतर स्टार्ट अँड एंड पॉइंट इज ऑल्सो नेसेसरी नाही की एकच असावा किंवा ते डिफरन्स जरी असतील तरीही आपल्याला चालणार आहेत. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे क्लोज्ड वॉक. क्लोज्ड वॉकमध्ये आपल्याला रिपीटेड एजेस आर अलाउड, रिपीटेड व्हर्टेक्स आर ऑल्सो अलाउड, स्टार्टिंग अँड एंड पॉइंट आर सेम तर येस. आणि तर आपल्याला काय सांगितलेलं आहे मस्ट कंटेन्स ॲटलिस्ट वन एज तर नो. सर्किटमध्ये आपल्याला रिपीटेड एज अलाउड नाहीये आणि त्याच्यानंतर रिपीटेड व्हर्टेक्स इज अलाउड आहे. ओके. सिम्पल ग्राफमध्ये सुद्धा आपल्याला रिपीटेड एज अलाउड नाहीये आणि रिपीटेड जी व्हर्टेक्स आहे फर्स्ट अँड लास्ट ओनली आपल्याला रिपीटेड जर एखादी एज झाली म्हणजेच काय असेल सपोज हे जे ही जी डायग्राम दिलेली आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादा स्टार्टिंग जर तुमचा हा पॉईंट असेल आणि तुम्ही पूर्णपणे पाथ फॉलो करून तुम्ही अगेन तुम्ही ह्याच पॉईंटला येऊन थांबलात म्हणजे फर्स्ट आणि लास्ट जी व्हर्टेक्स आहे तुमची ती जरी रिपीट झाली तरच फक्त अलाउड आहे. अदरवाईज ती रिपीटेड एज आपल्याला रिपीटेड व्हर्टेक्स आहे ती आपल्याला अलाउड नाहीये इन सिम्पल ग्राफ. तर हा जो टेबल आहे ह्या टेबलवरून हा पूर्ण जो आपल्याला पार्ट आहे ह्या डेफिनेशनचा पाथ अँड कनेक्टिव्हिटीचा तो ह्याच्यामध्ये ओव्हरकम होतो. दॅट्स वाय हा जो टेबल आहे तो टेबल व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानुसार आपल्याला ह्या टाईपमध्ये क्वेश्चन सुद्धा क्वेश्चन विचारले जातात की आपल्याला एक ग्राफ दिलेला असतो आणि त्या ग्राफमध्ये आपल्याला वॉक, ट्रेल आणि पाथ आणि म्हणजे जो एक पाथ आहे तुम्हाला एक पाथ दिली जातील. हा जो ही एक डायग्राम दिलेली आहे. ही डायग्रामवरून आपल्याला इथे काय दिलेलं आहे तुम्हाला व्हर्टेक्स आणि एजेस तुम्हाला दिलेले सर्किट्स आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं की प्रत्येक जो आपला पाथ दिलेला आहे तो पाथ तुमचा ट्रेल आहे की सॉरी तुमचा वॉक आहे की तुमचा क्लोज लूप आहे किंवा काय तुमचं सर्किट असेल ह्यामधलं आपल्याला काय आहे सिम्पल सर्किट आहे की कसं आहे हे आपण ह्याच्यावरून आपल्याला फाइंड करून घ्यायचं. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत या थेरोटिकल ह्याच्यामध्ये 5 मार्कला हा क्वेश्चन मोस्टली असायचा. पण ह्याच्यामधला जे सर्व आहेत ह्या डेफिनेशन्स तरी मोस्टली तुम्हाला 1-1 मार्क्ससाठी तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवावे लागतील. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपल्याला डायरेक्टेड ग्राफ. आता डायरेक्टेड ग्राफ म्हणजेच काय सांगितलेलं आहे आपल्याला डायग्राफ. डायरेक्टेड ग्राफ और डायग्राफ आणि डायरेक्टेड ग्राफमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा की ज्या तुम्हाला व्हर्टायसेस आहेत त्या किंवा सॉरी तुमच्या एजेसला काय असते तुम्हाला एखादी सेपरेट अशी एक डायरेक्शन तुम्हाला दिलेली असते इन डायरेक्टेड ग्राफ आणि तुमच्या व्हर्टायसेस आणि तुमच्या डायग्राफमध्ये तुमच्या व्हर्टायसेस आणि तुमच्या एजेस तुम्हाला अवेलेबल असतात. फक्त फरक एवढाच असतो की तुमच्या ज्या एजेस आहेत त्या एजेसवरती आपल्याला काय दिलेली असते डायरेक्शन. ओके. आता इथे खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे डायरेक्टेड ग्राफचं. आता फॉर एक्झाम्पल हे दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा वेटेड ग्राफ आणि अनवेटेड ग्राफ हा सुद्धा एक डिफरंट पार्ट आहे. वेटेड ग्राफ म्हणजेच काय तुमच्या ज्या एजेस आहेत त्याच्यावरती काही ना काहीतरी एक अमाऊंट दिलेली असते किंवा एखादी व्हॅल्यू दिलेली असते. त्याला आपण काय बोलतो तर वेटेड ग्राफ. ओके. वेटेड डायरेक्टेड ग्राफ. आता ह्या ठिकाणी जस्ट आपण एक डायरेक्टेड ग्राफ बघतोय. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आता ह्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय दिलेलं असते एक डायरेक्शन. तर ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे ए आणि सी इन बिटवीन आपल्याला काय दिलेलं आहे की डायरेक्शन कशी दिली आहे सी टू ए. या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन्स ह्या मस्ट आपल्याला लक्षात घ्यावे लागतात आणि त्याच्यानुसार आता आपल्याला एक कालचा एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता ह्याच ह्याच्यामध्ये डायरेक्टेड ग्राफवरतीच. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं म्हणजे तुमचा जो ऍडजन्सी मॅट्रिक्स जो होता तो आपण काय केला होता की तुमच्या ज्या ह्या जो तुमचं डायरेक्शन असतं त्याच्यानुसार आपल्याला या ठिकाणी आपल्याला तुमचा ऍडजन्सी मॅट्रिक्स असेल तो काय होतो कंटिन्युअसली तो त्याच्यानुसार चेंज होतो त्या डायरेक्शन्सनुसार चेंज होतो. ओके. म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला सेल्फ लूप जरी अवेलेबल असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हणते ह्या ठिकाणी ए आणि इन बी ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात दोन आपल्याला पॅरलल एजेस दिसत आहेत राईट. पण ह्या ठिकाणी जर दोघांच्या डायरेक्शन जर सेम असतील तर त्याला आपण काय करू शकतो की त्या ठिकाणी तुम्हाला तुमची जो ए आहे त्याचा काय करू शकतो आपण जो तुमचा त्याच्यामध्ये आपली जी ऍडजन्सी मॅट्रिक्स मधली जी व्हॅल्यू आहे या ठिकाणी पॅरलल एजेस दोन असल्यामुळं त्या वेळेला काय असणार आहे की सपोज ह्या दोन्ही वन डायरेक्शन मध्ये चाललेल्या आहेत पण ह्या जर डिफरंट डायरेक्शन मध्ये चाललेल्या असेल तर त्यावेळेला काय तर फॉर एक्झाम्पल इथेच बघा इथेच आपल्याला ह्या डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे की एक एज कशी सांगितली गेलेली आपली ए टू बी एज गेलेली आणि सेकंड एज गेलेली आहे बी टू ए राईट. सो दॅट्स वाय
आपल्याला जो ऍडजन्सी मॅट्रिक्स आहे, तर A to B ला आपल्याला ह्या ठिकाणी किती आहे 1 आणि B to A ला अगेन आपल्याला किती मिळणार आहे 1. सो दॅट्स वाय प्रत्येक वेळेला ज्या आपल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या तुमच्या डायरेक्शन नुसार ह्या ठिकाणी चेंज होणार आहे. ओके, हा जो आपला बेसिक पार्ट आहे तो आपण आता बघितलेला आहे. अजून कुणाला म्हणजे एक रिवाइज म्हणून सुद्धा आपल्याला हे सगळे टॉपिक झालेले आहेत आणि कोणता टॉपिक अजून कळालेला नसेल तर मला ऍटलिस्ट परत एकदा व्हॉट्सअपवरती सांगा. ओके, उद्या आपण वर्षाचा अल्गोरिदम जो होता तो एकदा रिपीट करून घेऊया आणि त्याच्यानंतर बाकीचे जे काही पॉईंट्स आहेत वर्षाचा अल्गोरिदम कसा सॉल्व्ह करायचा किंवा शॉर्टेस्ट पाथ जो आहे तो कसा आपण सॉल्व्ह करून घ्यायचा तो आपण परत एकदा बघूया. ओके, चालेल. थँक्यू.